हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव शकुंतला हर्षल गायकवाड, उपासना सेंटर मालपा डोंगरी अंधेरी। माझ्या भावासाठी जो आलेला अनुभव आहे तो आहे, तो राहिला आहे गावी चिपळूणला। त्याचं 19 मार्चला ॲक्सिडेंट झालं। ॲक्च्युली तो ऑटो चालवतो आणि नॉर्मल स्पीडमध्ये होता, तो 30चा स्पीड असेल त्याचा, आणि समोर त्याच्या बस होती तर बसने अचानक ब्रेक मारला आणि ब्रेक मारल्यामुळे त्याची ऑटो बसवरती आपटणार होती। त्याच्यामुळे त्याने काय केली की तो वळवायला गेला, पण त्याचा टर्न तेवढा बसला नाही आणि ऑटो त्याची पलटी झाली। तर त्याच्यामध्ये असं झालं की पूर्ण ती घासत पुढे गेली, पण त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यामध्ये बापूंचं लॉकेट होतं आणि बापूंनी एवढं त्याला सांभाळून घेतलं की तो रिक्षातून बाहेर पडला नाही। जसा तो बसलेला होता ड्रायव्हिंग सीटवरती तसाच तो स्टेरिंग पकडून होता, जराही खाली घासला गेला नाही। पण त्याचा जो उजवा पाय होता तो मात्र खाली कसा गेला त्याला कळालं नाही आणि तो त्या गाडीबरोबर घासत गेला। पाय एवढा घासला गेला की त्याच्या वरचा जो बोटाचा वरचा हाड असतं ते पूर्ण घासले गेलं आणि आतमधली नस दिसेपर्यंत वरची जेवढी त्याची स्किन होती ती सगळी निघून गेली, इव्हन नस पण त्याची तुटली। मग त्या अवस्थेमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आमच्याच गावामध्ये हॉस्पिटल आहे ते त्याला बेसिक ट्रीटमेंट दिली आणि शहरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे जिथे ट्रीटमेंट मिळू शकेल, तिकडे घेऊन गेले त्याला। तिकडे घेऊन गेल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट झाली, त्याचं ऑपरेशन पण करायला घेतलं, पण ती जी नस होती जी तुटलेली ती सापडतच नव्हती, त्याच्यामुळे रक्तस्राव खूप होत होता आणि ह्याच्यामध्ये पण दगड एवढे घुसलेले की ते काढायला पण खूप त्यांना प्रॉब्लेमॅटिक होत होतं। त्यांनी टेम्पररी जेवढे त्यांना जमले तेवढे ते दगड पायामधले काढले आणि नस जी तुटली होती ती सापडतच नव्हती, त्यांनी बाहेर आणलं त्याला तसंच। ते बोलले की पुन्हा आपण घेऊया। त्यांनी बाहेर आणलं हे कळल्यानंतर मग माझं पठण चालू होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा त्याला ऑपरेशनला घेतलं तेव्हा ती नस जी गावत नव्हती ती मिळाली त्यांना आणि मग ती ब्लॉक केली त्यांनी। त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की त्याचं हाड पण एक क्रॅक झालेलं, जे बोटाचं आपलं हाड असतं ते क्रॅक झालेलं। मग त्याच्यामध्ये त्यांनी स्टीलच्या 2 सळी टाकलेल्या, कारण तो त्याला प्लास्टर करू शकत नव्हतं, जखम होती त्याच्यामुळे। मग पण त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही इथे काय त्याचं ट्रीटमेंट होणार नाही हाडासाठी वगैरे, तुम्ही कराडला घेऊन जा। कराडला घेऊन गेले तिकडे। मग त्यांनी त्याला चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनमध्ये जी दुसरी स्किन लावावी लागेल त्याला आणि जी नस आहे त्या नसचं पण ऑपरेशन करावं लागेल। पण आपण लगेच ऑपरेशन आता नाही करायचं, तुम्ही 1 महिना थांबा, कारण त्याच्यामध्ये जर अजून काही दगड वगैरे असतील तर उद्या पॉयझन वगैरे होऊ शकतो, मग आपण थोड्या दिवस थांबूया। मग त्यांनी तिथे ॲडमिट न करता ज्या दिवशी नेलं त्या दिवशीच परत रिटर्न आम्हाला घरी पाठवलं। मग त्याला घरी घेऊन आले आणि मग पण त्यांनी सांगितलं की तुम्ही डेली ड्रेसिंग करा त्याला, तर त्याचं ड्रेसिंग डेली केलं। आईला मी उदी देऊन ठेवले तिकडे गावी, तर आईने ती उदी रोज त्याच्या पायाला लावायची ती आणि असं म्हणजे ती पायाची जी सूज होती तिला तो त्रास व्हायचा, त्या उदीमुळे त्याला कमी त्रास व्हायचा। तर असं करता 1 महिना झाला आमचा। 1 महिन्याने मग परत तो दाखवायला त्याला घेऊन जायचं होतं, पण ते बोलले की आम्ही कराडला तुम्ही येऊ नका, तुम्ही चिपळूणलाच आम्ही व्हिजिट करतो, तिथे तुम्ही दाखवलं तरी चालेल। तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवलं आणि त्या 1 महिन्यामध्ये जखम बहुतेक अशी म्हणजे कव्हर होत आलेली, म्हणजे असं स्किन यायला तयार झाली होती। तर त्यांना दाखवलं तर ते म्हणाले की स्किन येते तुमची पायावरती, तर आपण अजून 1 महिना थांबूया म्हणून। पण बापूंनी त्याला असं म्हणजे एवढी त्याला सहनशक्ती दिलेली की तो सहन करत होता। ते म्हणजे 2रा महिना चालू झाला होता, ते 2ऱ्या महिन्यामध्ये पूर्ण स्किन कव्हर झालेली, म्हणजे जी दुसरी स्किन लावायची होती तो ऑपरेशन टळून गेलं, पूर्ण स्किन वरती आलेली, म्हणजे स्किन खराब नाही झाली, काही नाही झाली, प्रॉपर स्किन सारखी स्किन आली वरती। पण हाड जे तुटलेलं ते जॉईन नव्हतं झालं, ते बाकी होतं। तर ते म्हणाले की अजून 1 महिना थांबूया आपण, रॉड काढूया नका।
परंतु अजून हाड जे आहे ते जॉईन झालेलं नाहीये. ते म्हणाले की 1 महिन्याने परत या तुम्ही. त्याच्यानंतर 1 महिन्याने परत दाखवायला नेलं आम्ही त्यांना, तर हाड पण जॉईन झालेलं व्यवस्थित. त्यांनी रॉड पण काढले. म्हणजे जी जखम एवढी डीप मध्ये होती, ज्याचं ऑपरेशन सांगितलेलं, ते ऑपरेशन न करता तो पाय जो आहे तो व्यवस्थित पायासारखा पाय झाला, हाड जॉईन झालं, स्किन आली, आणि जी आपलं नसचा जो ऑपरेशन करायचं होतं ते पण टळून गेलं. म्हणजे 3रा महिना जेव्हा आम्ही त्यांना दाखवायला गेलो तर ते म्हणाले की कोणतंही ऑपरेशन करायची गरज नाही कोणत्या आता गोळ्या वगैरे खायची गरज आहे, पाय एकदम व्यवस्थित झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये माझं एक सांगायचं राहून गेलं, जेव्हा हे ऑपरेशन ज्या दिवशी ऍक्सिडेंट झालं दादाचं, त्याविषयी मी मनापासून बापूंना आणि मोठ्या आईला मी एकदम मनापासून कळकळीने बोलली. मला बाकी काही माहिती नाही, मला माझा दादा जसा पहिला उभा होता तसा मला उभा पाहिजे, बाकी मला काहीच माहिती नाही. मी हे एकदम मनापासून बोलले. आणि त्याच्यानंतर जे रिकव्हरी त्याची झाली 3 महिन्यामध्ये, ते जे मी मागितलं आणि तेच मला मिळालं. आणि बापूची जिथे छाया आहे तिथे अशक्य असं काहीच नाहीये. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.